माता भगिनींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर महाराष्ट्रातील सर्व जे माता बहिणी आहेत, तर माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री योजनेअंतर्गत तर महिलांना बघा आता खात्यात पैसे जमा होणार आहे। तुमचा तिसरा टप्पा जाहीर होणार आहे। त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची अपडेट बघणार आहोत आणि मुख्यमंत्री साहेबांनी सक्त आदेश दिलेले आहेत सर्व बँकांना की महिलांना तुम्ही आता परेशान करू नका। तर त्यांचे जे खाते ज्यांचे काम आहेत थोडंफार DBT वगैरे जे पेंडिंग कामं आहेत ते त्यांना लवकरच तुम्ही पूर्ण करा, सक्त आदेश देण्यात आलेले आहेत। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। ठीक आहे, तर काही महिलांचे आधार सीडिंग जे आहे ते आधार सीडिंग बँकांना झालेलं नाही, तुम्ही आधार सीडिंग वगैरे करून घ्या व्यवस्थित, तर लवकरच तुमचे पैसे जमा होणार आहेत खात्यात। तर मित्रांनो बघा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा। तर आताची सर्वात मोठी बिग अपडेट समोर आलेली आहे, लेटेस्ट अपडेट बघू शकता तुम्ही आता पुढे। तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेची पूर्ण रक्कम लाभार्थ्यांना अदा करा, शासनाचे सक्त आदेश देण्यात आलेले आहे। गोठवलेले खातेही तात्काळ सुरू करा। तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघू शकता तुम्ही आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या प्रत्येक महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्याचे 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। ही रक्कम आता कर्ज किंवा अन्य कोणत्याही कारणाने समायोजित करू नये। त्याशिवाय कोणाचे बँक खाते गोठवलेले असल्यास ते तात्काळ सुरू करण्यात यावे असे आदेश राज्य शासनाने बँकांना दिलेले आहेत। तर राज्य शासनाने महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव डॉक्टर अनुपम कुमार यादव यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत। राज्यात अनेक महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊनही योजनेचा लाभ मिळत नाही। आधी घेतलेल्या कर्जात ही रक्कम समायोजित केली जात आहे, तर काही ठिकाणी थकीत कर्जामुळे बँक खाते गोठविण्यात आल्याचा प्रकार उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने हे पाऊल उचललेलं आहे। तर काय आहे संपूर्ण माहिती आपण बघूया बघा। तर थकीत कर्जापोटी रक्कम ही वळती करू नये। तर या योजनेची अंमलबजावणी करताना जुलै व ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये अंतिम पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न करून बँक खात्यात थेट हस्तांतरण करून DBT अदा करण्यात यावे। तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत हस्तांतरित केलेल्या आर्थिक रक्कम कोणत्याही खात्यात बदल्यात विशिष्ट केले जाऊ नये। ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कामासाठी समायोजना वापरता येणार नाही। तर रक्कम खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनांमुळे रक्कम काढण्यास नकार देण्याबाबत हे काही लाभार्थ्यांकडे प्रलंबित कर्जाची परतफेड न केल्यामुळे काही बँक खाते गोठवण्यात असल्यास हे खाते तात्काळ सुरू करण्यात यावे असा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभार्थी रक्कम करून देण्यात यावी असे स्पष्ट आदेश समन्वयक सहाय्यक आयुक्तांनी राज्यस्तरीय सर्व बँकांना देण्यात आलेले आहेत। याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत की बघा, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्याही महिलांना काहीही अडीअडचणी समस्या असल्यास तर त्यांनी बँकेत जाऊन तिथं संपूर्ण ते अधिकाऱ्यांशी बोलून तुम्ही क्लिअर करून घ्या। तर बघू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना हे बँकांनी शासनाने आदेश दिलेले आहेत की तुम्ही लवकरात लवकर जे महिलांचे आता 31 ऑगस्टपर्यंतच तुमची मुदत असणार आहे फॉर्म भरण्याची, त्यामुळे सर्व कामं तुम्ही आता लवकरात लवकर आटपा आणि सर्व बँकेचे जे कामं आहेत त्या अधिकाऱ्यांना पण वरून सक्त आदेश देण्यात आले की तुम्ही लवकरात लवकर बँकेचे हे संपूर्ण महिलांचे जे समस्यातील संपूर्ण महिलांच्या समस्या तुम्ही सोडून टाका आणि लवकरात लवकर त्यांचे पेंडिंग कामं जे आहे ते पेंडिंग कामं लवकर करून तुम्ही बँक खात्यात लवकर त्यांचे पैसे जमा करा असे सक्त आदेश वरून देण्यात आले आहे शासनातर्फे। त्यामुळे कोणतेही अधिकारी जर तुमच्याकडून असे कामाला हे करत असतील तर त्यांना डायरेक्ट तुम्ही वरतून आदेश आलेले आहेत शासनाचे की सर्वांना हे खाते तुम्ही लवकरात लवकर पैसे जमा करा आणि जे बी पेंडिंग कामं असतील महिलांचे ते सर्व तुम्ही लवकर करा। तर तुमचे जर अधिकारी ऐकत नसतील तर तिथं जो तुमचा टोल फ्री नंबर असतो त्यावर तुम्ही तक्रार नोंदवू शकता। तर अशा पद्धतीने बघू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने महिलांसाठी आता जी रोख रक्कम आहे ती 4000 रुपये तुम्हाला याच्यानंतर मिळणार आहे। ज्या महिलांना 3000 मिळालेले आहेत अगोदर, ज्या महिलांना 3000 रुपये मिळालेले आहेत त्यांना आता 4000 रुपये डायरेक्ट महिन्याचे मिळणार आहेत। तर शासनाने सर्वांना आदेश दिलेले आहेत की
जेव्हा आमचे सरकार जास्तीत जास्त बळकट करण्यामध्ये येईल, जास्त आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्हाला आम्ही ही स्कीम आहे आम्ही कायम ठेवू, अशा पद्धतीने त्यांनी महिलांना पण आदेश दिलेल्या महिलांना सांगितलेले आहे. तर अशा पद्धतीने मी बघू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने हे सर्वात मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि सर्व माता भगिनींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला काही समजलं असेल नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर अशाच योजनांसंदर्भात नवीन माहिती आणि नवे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.